पायचीत हुए हैं, लेग बिफोर पायचीत हुए हैं 28 और टोटल विकेट्स 390। धन्यवाद अल्पेश, ये अपडेट्स कल तक के। सलग 6 दिवस काय लेखाजोखा होता, किती गडी बाद झाले, कसे बाद झाले, किती धाबा आल्या, कशा पद्धतीनं झेल घेतले गेले, कशा पद्धतीने स्टंपिंग झाले, सर्व लेखाजोखा अल्पेश गायकवाड मॅजिकल फिंगर बॉय म्हणून त्याला ओळखलं जातं आणि त्यांनी तो लेखाजोखा सिद्दीक भावेजी यांनी जो आपल्यापर्यंत पोहोचवला। तो दोस्तों लौट चलते हैं चैंपियन ट्रॉफी के चैंपियन मैच की तरफ। यहाँ पे गुरसई ए ने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का फैसला किया है। गुरसई बी के दोनों ओपनर्स बीच मैदान पे, मौसम बहुत ही सुहाना, खिली हुई धूप और हल्की हवाएं चल रही है। लेकिन टेनिस क्रिकेट में इस वक्त हवा चलती हुई चैंपियन ट्रॉफी 2020 बीसीए की, दीवा स्पोर्ट दीवा की, पुरुषोत्तम इंटरप्राइजेस की। आज मेरे साथ संदीप मोरे जी हैं, वॉइस ऑफ वसई, और कंप्यूटर कमेंटेटर शुभा धुमाल है। तर इथे कासारडोलीवरून सुशांतजी मुकादम यांचं इथं आगमन झालेलं आहे। खूप एक चांगले खेळाडू आहेत, अतिशय शांत असा स्वभाव, हसतमुख व्यक्तिमत्व आणि त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय सचिनजी म्हात्रे यांना विनंती करतोय। आपण सुशांतजी मुकादम, सुशांत मुकादम यांचा आपण शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा। त्यांच्या मार्फत एमसीसी जी ट्रॉफी असते दरवर्षी 26 जानेवारी या रोजी कासारडोली येथे अतिशय आनंदात एवन पवन ओपन करने आए, इरादे और तीखे तेवर आपण पाहू शकता सुशांतजी मुकादम रहते हैं। यांना शुभ सन्मानित करताना आमचे सचिनजी म्हात्रे, आपण आलात, आपलं हार्दिक स्वागत। मयूर एवन पवन के लिए, पवन के ने सामना कर रहे मैंडेटरी पावर प्ले में, लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, पहली गेंद यॉर्कर गेंद, बचाया अपने आप को, छोटी बैकलिप से पुश किया ऑफ साइड में, स्विंगिंग यॉर्कर था और मजबूर किया था पवन केने को। 1 रन से खाता खुला पवन केने का, खाता खुला गुरसई बी का, 1 रन बिना किसी विकेट के। चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मधील चॅम्पियन लढत आपण पाहतोय, गोरसई ए विरुद्ध गोरसई बी। दोन्ही संघ नक्कीच तुल्यबल्य आणि बाहुबल्य असे संघ आहेत, गावातील प्रतिष्ठित आणि या भिवंडी पंचक्रोशीतील नामांकित संघ म्हणून दोन्ही संघांना ओळखलं जातं। आणि ही ज्या वेळेला लढत असते त्यावेळेला नक्कीच यूट्यूबवर असेल किंवा प्रत्यक्ष असेल, क्रीडा रसिकांची गर्दी आणि दर्दी ही जास्त असते। और आप साफ देख सकते हैं कि अब काफी दर्शक हमसे जुड़ चुके हैं। अजीम अब्दुल्ला अंपायर ने हमारे अंपायरिंग पैनल को हार्दिक शुभकामनाएं दी है। अजीम, आपका बहुत शुक्रिया और बहुत स्वागत। साथ ही साथ पराग पाटिल और रॉबिन घरत ने टेम्बोली से गुरसई बी को ऑल द बेस्ट कहा। मयूर के ने लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, इस मरतबा बहुत ही करारा ड्राइव, गैप में गेंद जा रही है, नहीं रोक पाएंगे, मिड विकेट बाउंड्री के बाहर 4 रन। अप्रतिम सौंदर्य क्रिकेटचं दाखवलं, ज्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला त्याच कौशल्यानं या फटक्याची निवड केली आणि जे क्षेत्र खाली होतं त्या क्षेत्रातून हा चेंडू आपण पाहिला तर मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू सीमारेषा क्रॉस करतोय आणि या 4 धावा मिळतात। 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते गोरसई बी संघाची 5। Beautifully played, tucked away on the onside, all on the ground, no chance for fielder for 4। स्कोर 5 पे पहुंचा है मयूर के ने संदेश के लिए। इस मरतबा हेलीकॉप्टर ड्राइव इनफील्ड के ऊपर से, हालांकि हवा में जरूर थी गेंद, लेकिन जब तक उठाते फील्डर 2 रन बना लिए संदेश ने। संदेश ने यह साफ संदेश दिया है कि वो रनों के लिए जाएंगे और बहुत ही तीखे तेवर लग रहे हैं। और कल ऑस्ट्रेलिया में अनुष्का के देवरों के भी तेवर बहुत तीखे रहे थे गेंदबाजी में। नक्कीच एकंदरीत मला वाटतंय या फलंदाजीची सुरुवात पाहताना हा धावफलक 60च्या आसपास जाण्याची शक्यता आहे, कारण दोन्ही संघ अतिशय तरबेज आहेत, माहीर आहेत। फलंदाजी कशी असावी, गोलंदाजी कशी असावी याचं उत्तम तंत्र या दोन्ही संघांकडे आहे। लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए मयूर के ने इस मरतबा छोटी बैकलिप से टर्न कर दिया,
और कह दिया खिलाड़ी ने, चुरा लिया है तुमने जो रन को, ना कि चुरा लिया है तुमने जो दिल को। जोखिम बड़ा रन पूरा करते हुए चीकी सिंगल। अप्रतिम कौशल्य तिन्ही बाजूनी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी, सुरेख फलंदाजी आणि त्याच अनुषंगाने क्षेत्ररक्षण, या तिन्ही गोष्टी अतिशय परिपक्व आहेत आणि त्यामुळेच क्रिकेटचं सौंदर्य हे बहरतंय या नगरीमध्ये. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये. शुभम टावरे ने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है और कमेंट्री पैनल को बहुत धन्यवाद। बहुत स्वागत है आपका बीसीए चैंपियन ट्रॉफी में। मुकाबला चैंपियन टीमों के बीच में चलता हुआ। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद, शॉट में दम नहीं, लेकिन इसे कहते हैं 1-2 का 4। हरीश थे मेरे ख्याल से वहां पर, जिनसे मिसफील्ड हुआ है और गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन पड़ सकता है। पवन केने ने थोड़ा शॉट को चेक किया था, लेकिन 4 रन स्कोर में आते हुए गोरसई बी का स्कोर 12 पे पहुंचा है बिना किसी विकेट के। सोमनाथ पाटिल बहुबली बैट्समैन ने कमेंट्री पैनल और दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है। बहुत धन्यवाद, बहुत स्वागत सोमनाथ आपका। देखना है कि मयूर के ने थोड़े से निराश है जिस तरह चौका गया था। फुल टॉस गेंद, तेज स्विंग किया है, दूर से खिलाड़ी नहीं पहुंच पाए और गेंद गोली की रफ्तार में पवन का A1 शॉट। अप्रतिम कौशल्य पाहायला मिळते दोन्ही संघामार्फत. दोन्ही संघ नक्कीच अतिशय भक्कम आहेत आणि त्यामुळेच आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली, दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याची परिणिती आपण पाहतोय. फलंदाजी करताना गोरसई बी संघ पोहोचतोय बिनबाद 16 पर. देखिए हरीश कहने से जो मिसफील्ड हुआ, क्रिकेट का पार्ट था, नॉट अ पार्ट ऑफ गेम, नॉट अ इंसिडेंस ऑफ गेम, लेकिन उसके बाद तुरंत ही पवन केने ने और एक चौका लगाया। एक गलती, चुकीला माफी नहीं। क्या बात आहे, चुकीला माफी नाही. खूप असे स्लोगन्स आहेत ज्यांची प्रचिती आहे. बुलाती है मगर जाने का नहीं, चुकीला माफी नहीं. आपको बरं, तो पता है कि उर्दू के बहुत मशहूर शायर राहत इंदौरी की वो गजल है, जो 10 तारीख को इस दुनिया में नहीं रहे, कोरोना से उनका देहांत हुआ था, कि बुलाती है मगर जाने का नहीं, ये दुनिया है इधर जाने का नहीं, मेरे बेटे किसी से भी इश्क कर मगर हद से गुजर जाने का नहीं। क्या बात है. हद सो बैक टू सीमा क्रिकेट। एक महत्वाची भाग असते. सीमा प्रत्येकाची असते आणि सीमेचं उल्लंघन केलं तर आपण पाहिलं की रामायणामध्ये काय झालं. सीमेचं उल्लंघन केलं सीतेने आणि रावणाने हरून करून सीतेला नेलं लंकेमध्ये. तसंच प्रत्येकाची सीमा असली पाहिजे. सीमेच्या जर पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला तर अतिरेक होतो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. रुपेश तरे, खामवाला 50-50 स्पोर्ट्स, ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम। So back to cricket is going to be Suraj Kene, the diamond of Gorsai, one of the great super duper all-rounder. Turn from low the end, turn from far end, facing him batsman Sandesh. Batsman to follow Harfan Mola and proud of Bhiwandi cricket Bhavesh Pawar. This time slogging this ball beautifully in style of Chandar Paul for a 6. What a great shot. अप्रतिम. चंद्रबलची आठवण करून देणारा हा फटका, कारण त्याची शैली तशी होती त्यामुळे हा फटका शैलीदार होता आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं की चेंडू लॉन्ग लेग सीमारेषेच्या बाहेर, सीमा बाहेर षटकार. मापोली में केबल पे हमारी आवाज़ नहीं पहुंच रही है, वहाँ के ज्वाइंटर से रिक्वेस्ट है कि आवाज़ को पहुंचाए। इंतखाब पटेल ने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा। ग्रेट स्टार्ट, संदेश in good touch. Suraj Kene goes to Sandesh once more, try to sweep this ball, fine delivery over the stumps, well collect by wicket keeper. अप्रतिम चेंडू हाताळला गेला, कारण ज्या पद्धतीने चेंडूला टर्न केलं होतं, चेंडूची गती सुरेख राखली, चेंडूचा टप्पा अचूक राखला आणि चेंडूला दिशा देखील त्याच पद्धतीने दिली आणि सुरेख चेंडूची हाताळी करताना निर्धाव चेंडू हाताळतोय सूरज. And there we watch Suraj Kene turn from low the end, goes to Sandesh, another fine delivery,
That was a fuller length wide Yorker and just under the bat, well collected by wicketkeeper. This is the good comeback because Suraj Kene, one of the great all-rounder in Taluka cricket. जसं भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असतो तसं गोरसई ए विरुद्ध गोरसई बी हा सामना असतो. You are watching the champion match in champion BCA trophy. Suraj Kene, right arm round the wicket. Full toss swing over his square leg for 6. Juicy full toss delivery like a lollipop. Pawan on 9 and Gorsai B right on top now 28 without loss. मेजवानी होती, मेजवानीचा स्वीकार केला. फुलटॉस चेंडू होता आणि त्याच पद्धतीने फटका खेळला गेला. 6 धावा अर्जित केल्या. धावसंख्या पोहोचते ती 28 वर. Suraj Kene. Ball this time fine delivery. Try to blind swing. Ball is traveling to gully. Leg by signal from umpire. 1-2 is score now 29. Those are recently joined us with our telecast. For their information, you are watching the second quarter final between both Gorsai team, Gorsai A and B. The Jayadurga Sulai qualify for the semi-final of BCA Champion Trophy 2020. हार्दिक स्वागत जयंत पाटील सर आणि संजय सावंत सर, लोबो सर, आपलं हार्दिक स्वागत. Yes, great Sanjay Sawant urf Logo and great umpire Jayant Patil joined with us. This time switch it could be caught. Big wicket, Pawan on his way. This is the big and priceless wicket claimed by Suraj Kene. New batsman in Harfan Maula, player proud of Bhiwandi cricket and drops in 0, Bhavesh Pawar. And that marks end of the second over. His score is 29. दो ओवर की समाप्ति 29 रन. क्या लगाई था आज जिस तरह पवन बल्लेबाजी कर रहे थे. दीवा स्पोर्ट दीवा और पुरुषोत्तम इंटरप्राइजेस के इस बिग शो में आप सभी का बिग स्वागत है. 2 ओवर में और कितने रन बनेंगे, बल्लेबाज बढ़े, माइक्रोफोन पे कमेंटेटर बढ़े आणि मोरे सर. धन्यवाद सिद्दीक भाभेजी, आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. भिवंडी क्रिकेटमध्ये नक्कीच आपलं देखील नाव या इतिहासामध्ये लिहिलं जाईल, कारण बऱ्याचशा मेगा इव्हेंटचे आपण साक्षीदार आहात, आपण घटक झाला आहात. डॉक्टर मोरेश्वर गवळीजी असतील, सिद्दीक भाभेजी असतील, बरेचसे क्रीडा समालोचक असतील, त्यांचं नाव आवर्जून या इतिहासामध्ये नोंद केलं जाईल. 29 धावा धावफलकावर. सरासरी जर आपण पाहिली तर 14.50 ची सरासरी प्रति षटकामागे राखली आहे जय बजरंग गोरसई बी संघानं. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. स्वतः भावेश मैदानाच्या आत आहे. पंकज भुई. यापुढची लढत हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर आणि प्रतिस्पर्धी संघ गावदेवी स्पोर्ट्स अंजूर. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या पहिला ऑफिशियल कॉल. पंकज राईट ओव्हर द विकेट. भावेश साठी खूपच आखूड टप्प्याचा चेंडू, दिशाहीन चेंडू आणि पंचांनी दंडित केलंय. चेंडू अवांतर वाईटच्या स्वरूपात. बिल्कुल अपने सामने ही पटक दिया था. वहां पर इस वक्त भावेश पवार और पवन केने को भूपेश वाडगडे शेलार ने ऑल द बेस्ट कहा है. भावेश ज्या वेळेला मैदानाच्या आत असतो नक्कीच बरेचशा गोलंदाजांना चिंता ही जास्त जाणवते. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केलाय पंचांनी, कारण उंचीपेक्षा खूपच जास्त हा चेंडू हाताळला गेला आणि नो चेंडू घोषित झाला. धावसंख्या पोहोचली 31 वर. 31 धावा. देखिए मोरे सर, दुनिया में बहुत गलियां हैं, पतली गली से आप निकल जाए. क्रिकेट में कोई भी गली नहीं, यहाँ पर डट के मुकाबला करना होता है. लढवय्या वृत्ती ही प्रत्येकाची असावी, प्रत्येकाने ती अंगीकृत करावी, कारण क्रिकेट हा एक धाडस, साहसाने आणि इथे मात्र चेंडू लॉंग ऑन क्षेत्राच्या जवळ, मात्र आयुष्यमान भवाचा शुभ आशीर्वाद इथे भावेशला मिळते. पहिली लाईफलाईन भावेशला मिळते. मात्र या खेळाडूचं कौतुक करावं तितकं कमी.
कारण नहीं, उंचीचा बिल्कुल मैं समझता हूँ 4 रन बचाए क्योंकि फ्री हिट था वहां पर। अगर वो कैच लेते तो कुछ भी नहीं होता, उन्होंने 4 रन बचाए। क्या बात आहे, अप्रतिम कौशल्य दाखवलं. संघाच्या 4 धावा त्यांनी वाचवल्या आहेत. भावेशचा जीव देखील भांड्यात पडला होता, मात्र फ्री हिटची लाईफलाईन त्याच्यासाठी साबूत होती आणि या 2 धावा मिळत आहेत. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 33 वर. 33 धावा धावफलकावर, 33 धावा धावफलकावर. पंकज पुन्हा एकदा मार्ग सुताना आयटम राऊंड विकेट. इथे मात्र झेल घेतला जातो. ओ हो, क्या कैच पकड़ा है, कॅच ऑफ द डे. और मैं जो कहता हूं कि ये जो भावेश पवार है ना, ये ड्रॉप सीन में आते हैं, अक्सर हीरो बनते हैं और कभी कभी जीरो. आज नॉट इजी स्कायर था, आसमान में मानो गेंद खड़ी रह गई थी, और क्या कैच पकड़ा है पंकज भोयर ने. ये देखिए, भिरकी घेऊन कपड़े गंदे हो गए तो सर्फ एक्सल है ना, लेकिन उनको पता था कि भावेश पवार की विकेट है. अष्टविनायक ग्रुप कोंडगाव यांच्याकडून जय बजरंग गोरसाई बी संघाला हार्दिक शुभेच्छा. बीसीए चॅम्पियन्स ट्रॉफीला शुभेच्छा, धन्यवाद. अश्विन मात्रे और आदेश गुरुदेव ग्रुप ओली ने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है. देखिए, मेरे पास जितने मैसेज आ रहे हैं लगभग दोनों टीमों के लिए आ रहे हैं. ये अच्छी सोच है हमारे ऑडियंस की भी, क्योंकि वो अच्छे क्रिकेट की सराहना करती है. और भिवंडी तालुका क्रिकेट, चाहे वो ग्रामीण हो, सिटी हो, चाहे 40+ हो, मास्टर 40 हो, रेगुलर 40 हो, चाहे सिटी इमर्जिंग क्रिकेट हो, इनका जो मैसेज है, ये सारे दुनिया में हमारा मैसेज बहुत अच्छा गया है. इसका क्रेडिट सबको जाता है. पुढचा चेंडू पंकज, अराउंड विकेट, अराउंड लेग. आपण पाहू शकता अराउंड लेग हा फलंदाज बाद होतोय आणि इथे मात्र आणखीन एक धक्का. तू चल मैं आया. भावेश गेल्यानंतर पवन देखील बाद होतोय. केतन तरे यांच्याकडून घोड़सई ए के अगर गेंदबाज हैट्रिक लेते हैं तो माजी सरपंच, उप सरपंच अंजूर, केतन तरे की तरफ से 1000 रुपए का इनाम है. क्या बॉलिंग कर रहे हैं पंकज. देखिए, पंकज भी एक ऐसे खिलाड़ी हैं, इनके ऊपर जितना आप दबाव डाल दो ये उतने उभरते हैं. कुछ कांधे ऐसे रहते हैं जो झुक जाते हैं दबाव से, और कुछ कांधे ऐसे रहते हैं जो मजबूत हो जाते हैं. संघाला सावरायला हवं, कारण भावेश आणि पवनच्या खेळीचा अंत झालाय. आता मात्र राहुल आणि मेघनाथवर जबाबदारी. मेघनाथकडे टॅलेंट आहे, मेघनाथकडे अनुभव आहे, स्वतः संघाचा पालक आहे, आणि पालक पदाची ज्या वेळेला भूमिका असते, जबाबदारी असते, ती कशी अदा करावी, त्याला योग्य न्याय कसा द्यावा हे जाणलं पाहिजे प्रत्येकाने. आता मात्र ही जबाबदारी मेघनाथवर. कपिल केने हैट्रिक कर चुके हैं, गुरसई बी के बंटी जयबजरंग बड़ोडी के कर चुके हैं, और साजन वेले के हैट्रिक पर राइट आर्म ओवर द विकेट, गेंद को उड़ाया. क्या हैट्रिक पूरा? नहीं, 6 रन. विरुद्ध पाकिस्तान का म्हटलं तर या दोन्ही संघांना तर त्याच कारणास्तव विकेटची हॅट्रिक घेण्यासाठी हा खेळाडू आपल्या जीवाची बाजी लावत होता. तो खेळाडू नक्कीच त्या क्षणाची वाट पाहत होता. मात्र मेघनाथला खात्री होती, शाश्वती होती, हा चेंडू सीमारेषा बाहेर जाईल आणि 2 गडी जे बाद झालेत त्याचा बदला मी वसूल करून या षटकाराने 30 परिणिती 39 धावांवर पूर्ण मोरे सर, करताना. आपको तो पता है पानी सर के ऊपर से जाए या गेंद, दोनों सूरतें डूबने वाली रहती है. 6 धावांना मेघनाथ अकाउंट ओपन करतो. 39 धावा धावफलकावर. पंकज इथे मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारचं फुटवर्क वापरलं नाही मेघनाथने, आणि तेच कारणीभूत ठरलं हा चेंडू निर्धाव जाण्यासाठी. धावसंख्या स्थिर 39 धावा, 3 गडी बाद. जय बजरंग गोरसई बी संघ हे तिसरं षटक प्रगतीपथावर. पंकज या षटकातील 5 चेंडू हाताळतोय, शेवटचा चेंडू शिल्लक. कपिल केने को फुंडात से स्वप्निल शेलार ने ऑल द बेस्ट कहा है. शेवटचा चेंडू पंकज. आता मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणार चेंडू, चेंडूला कट केलंय, चेंडू वळतोय
आणि थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू वेगानं जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी चौकार. ती जलाकर शॉट खेलना है. ये देखिए बैकफुट पे चले गए थे. नजाकत ज्यादा, ताकत कम, मिनिमम एफर्ट, मैक्सिमम रिजल्ट. लेग कटर किया था, बहुत जल्दी पढ़ लिया था, दूर से, बहुत दूर से खेला था, लेकिन प्लेसमेंट बढ़िया. गेंद गली के बगल से जाती भी स्क्वायर थर्डमैन पर. बिग बॉस ऑफ टेलिकास्ट, दिन दुगनी रात चौगनी तरक्की कर रहा है जीटीसी. नक्कीच जे सुरुवातीला गमावलं होतं ते कमावलं. धावफलकावर धावा आहेत एकूण 43 धावा धावफलकावर. सरासरी जर आपण पाहिली तर जवळपास 13.75च्या सरासरीनं हा धावफलक जातोय. देखिए मोरे सर, बिग बैश जो ऑस्ट्रेलिया में होता है या आईपीएल जो भारत में होता है उसकी तरह ये बाउंड्री छोटी है. इस पिच में रन बहुत है, इसलिए हम आकलन नहीं कर सकते कि कोई भी टोटल सेफ रहेगा या नहीं रहेगा. 14च्या पुढे सरासरी आहे. 14.33 ची सरासरी आहे या 43 धावा पूर्ण होताना. शेवटचं षटक पवन म्हात्रे जबाबदारी स्वीकारतोय. 43 धावा धावफलकावर. इच्छाशक्ती मेघनाची अतिशय परिपक्व आहे. त्याला राहुल केणे योग्य साथ देतोय. पाहायचंय शेवटच्या षटकामध्ये काय डावपेच आखले जातात गोरसई बी संघामार्फत. मात्र ए संघ नक्कीच या क्षणासाठी, या षटकासाठी एक वेगळी धूर्त नीती अवलंबले. पवन म्हात्रे शेवटचं षटक हाताळण्यासाठी वेळ जास्त खर्च करू नका, दोन्ही संघाला विनंती असेल. यापुढची लढत हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर आणि गावदेवी स्पोर्ट्स अंजूर. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यावं. हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर आणि गावदेवी स्पोर्ट्स अंजूर. अंकल भैर भिनार से कह रहे हैं कि दीवा स्पोर्ट दीवा ने क्रिकेट का एक ऐसा दिया जला है जिसकी रोशनी देर तक रहेंगी. चैंपियन ट्रॉफी को शुभकामनाएं दिए. बहुत धन्यवाद अंकल भैर भिनार. कमेंट्री पैनल को भी उन्होंने हार्दिक शुभकामनाएं दी. धन्यवाद. पवन राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्र योग्य होतं, फटक्याची निवड योग्य होती. चेंडू कव्हर क्षेत्र क्लिअर करतोय, सीमा रेषेबाहेर जातोय चौकार. अप्रतिम फटक्याची निवड होती. योग्य टायमिंग होतं, योग्य टेक्निक होतं आणि राहुलनं या फटक्याची निवड योग्य का केली आपण पाहू शकलं. या 4 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 47 वर. 47 धावा धावफलकावर. अर्धशतकाच्या जवळ येतोय हा धावफलक. बिनारवरून रमेश भोईरने दोघा संघाला ऑल द बेस्ट सांगलेलं आहे. धन्यवाद रमेश भोईर, आपले सर स्वागत आहे. काय बात आहे. थोडी थोडी मराठी, थोडी थोडी हिंदी. पवन पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा कव्हर क्षेत्राकडे. फटक्याची निवड डीप मध्ये. क्षेत्ररक्षक 1 धाव मिळते. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल फेकी होईल तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. स्ट्राइक पुन्हा एकदा राहुलकडेच. 2 धावांनी धावसंख्या 49 धावांचा टप्पा पूर्ण करताना. देखिए डेथ ओवर में जिस तरह की बल्लेबाजी चाहिए उसी तरह की बल्लेबाजी कर रहे हैं अब राहुल और मेघनाथ. खासतौर से मेघनाथ बहुत ही कॉन्फिडेंस लगे, लेकिन गोरसई बी के कैप्टन को पता है कि 60 के ऊपर तो उन्हें जाना ही होगा अगर चुनौतियां पेश करना है. पिंपळकर संघाचा गणेश अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 49 धावा धावफलकावर. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट गणेश पाटील. पवन फुलटॉस चेंडू बॅटची. चेंडू वळतोय फर्स्ट स्लिप मधून थर्ड मॅन क्षेत्राकडे. 1च धाव मिळेल. 1 धावावर समाधान. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 50 धावांचा टप्पा पूर्ण होतोय. जय बजरंग गोरसई बी संघ. 3 गेंदे बची और 3 गेंदे में देखना है कोई बड़ा स्ट्रोक आता है तो फिर हम कह सकते हैं कि एक अच्छे टोटल को बना लिया है. अनिकेत मात्रे खारबाव ने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है. मेघनाथ जो संघाचा पालक आहे, कर्णधार आहे, या संघाच्या अतिशय मजबूत स्थितीसाठी नक्की ज्या ज्या भूमिका द्याव्या लागतील खेळाडू म्हणून, फलंदाज, गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक म्हणून, त्या तिन्ही भूमिकेत त्याला न्याय द्यावा लागेल. अजूनही 3 चेंडूमध्ये त्यांनी 10 धावांचं योगदान दिले. अजूनही 3 चेंडू शिल्लक या पहिल्या डावातील. पवन सामना करेल फलंदाज मेघनाथ. राईट अप ओव्हर द विकेट. इथे मात्र आडव्या बॅटनं स्वीप केलंय.
मैदानाच्या समतल गेलेला चेंडू आपण पाहतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय आणि तत्पूर्वी फक्त एकच धावफलक 51 वर पोहोचतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक. 51 धावा धावफलकावर. यापुढची लढत हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर प्रतिस्पर्धी संघ गावदेवी स्पोर्ट्स अंजूर. क्या बात है, देखना है कि पिंपल घर कितने देर तक अंजूर के इस घर में रहती है. घराला कुठलं घर मिळेल. शेवटचे 2 चेंडू. पवन सामना करतोय राहुल राईट ऑफ ओव्हर द विकेट. इथे मात्र मोठा फटका. लांबी कमी उंची जास्त. चेंडू डीप मिड ऑफ मध्ये झेल मध्ये कन्वर्ट होतोय. धक्का बसतोय तो गोरसई बी संघाला. आणखीन एक फलंदाज बाद. एक गेंद बची है कुछ करने के लिए गोरसई बी के सामने, जबकि पहाड़े से रघुनाथ भुई ने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है. शेवटचा चेंडू. शेवटची संधी असेल ती मेघनाथ साठी आणि गोरसई बी संघासाठी. पाहिजे या चेंडूवर जर मोठा फटका आला तर धावफलक 54 किंवा 56च्या पुढे जाऊ शकतो. एकतर 55 तरी होईल किंवा 57 तरी होईल. मात्र जर हा चेंडू डॉट गेला तर 51 वर स्थिर राहील. पाहिजे काय गणित लिहिलंय या चेंडूवर. यस, बहुत इंपॉर्टेंट गेंद है. इस वक्त आतिश डोंगरे और भावेश कोरडे शाहपुर ने भावेश पवार पवन केने को ऑल द बेस्ट कहा है. आतिश मेरे बहुत अच्छे मित्र हैं, आपका हार्दिक स्वागत है चैंपियन ट्रॉफी में. याच वर्षी मार्च महिन्यामध्ये शहापूर मधून बऱ्याच प्रमाणात क्रीडासिक आले होते. इथे मात्र मैदानाच्या समतळ खेळला गेलाय कार्पेट ड्राईव्ह. चेंडू वळतोय डीप मिड ऑफ मध्ये. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो देखील पूर्ण. धावफलक 53 वर स्थिरावतोय आणि 54 धावांचं लक्ष्य नाणेफेकीसाठी यायचंय पिंपळघर संघ आणि अंजूर संघ. धन्यवाद मोरे सर, धन्यवाद भावे सर. तर नाणेफेक केली जाईल. तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहणार होता हंसिका पिंपळघर विपक्ष गावदेवी अंजूर या 2 संघामध्ये. आणि आजच्या दिवसामधील आमचे प्रमुख अतिथी जे कासरवडोले इथून इथे उपस्थित झालेले आहेत विशाल सर आणि सुशांत सर. दोघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. हे आमच्या मान्यवरांच्या सुपस्थितीत नाणेफेक केली जाईल. वेलकम सुशांत मुकादम सर, विशाल पाटील सर, आपलं स्वागत आहे. तर दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्हीआयपी टाईपची शोभा वाढवायची आहे. प्रीतम नाणेफेक आपण जिंकलेले आहे. तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आहे. आपण अतिशय उत्कृष्टरित्या आतापर्यंत BCI चॅम्पियन ट्रॉफी प्रदर्शन केलेलं आहे. मात्र हा सामना आपल्या संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाचा जो नक्कीच निर्णय होता नाणेफेकीचा तो निर्णय आपल्या बाजूने लागलेला आहे. काय निकच आपण काय निवडाल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. समोरील संघ एक चांगला संघ आहे. या संघाला निर्धारित षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम एक मी आभार व्यक्त करतो आमच्या गावचे उद्योगपती राकेश भोर यांचे, कारण त्यांनी एक आमच्या संघाला संजीवनी देण्याचं काम केलं आहे आणि फलस्वरूप या क्वार्टर फायनल सामन्यापर्यंत पोहोचलो. सर्व खेळाडू जिद्दीने खेळत आहेत आणि त्यांच्याकडून अशीच अपेक्षा राहणार आहे. नक्कीच खाडी चषकामध्ये आपलं स्वप्न नक्कीच हुकलं होतं, कारण त्यावेळी जेव्हा गुरसे संघाने आपल्या संघाला पराभूत केलं होतं. मात्र इथे एक चांगली संधी आपल्या संघाला निर्माण झालेली आहे. या सामन्यानंतर नक्कीच हा सामना जर जिंकला तर विजेतेपदाकडे लक्ष असेल का? नक्कीच फायनल जिंकण्याचा आजचा स्वप्न आहे सगळं प्लेयर लोकांचा आणि ते आम्ही पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. कुणाल नाणेफेक आपण हरले आहेत. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? टार्गेट असा काही सेट नाही. जो काय टार्गेट आम्ही हे करू अचीव करू तो डिपेंड करण्याची शक्ती आहे आमच्या. नक्कीच या 8वी स्पर्धा आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेटचा रंग लोवे BCI चॅम्पियन ट्रॉफी हे चषक जिंकण्याचं स्वप्न नक्कीच गावदेवी अंजूर संघाचं अधुरं राहिलेलं आहे. ते स्वप्न नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल का? दरवेळी आम्ही क्वालिफाय होतो, तिथनं कुठेतरी कमी पडतो, पण यावेळी फायनल मारायचा प्रयत्न करू.
नक्कीच आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झालेले आहे. नाणेफेक जिंकलेले आहे हंसिका स्पोर्ट्स पिंपळगड संघाने. प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. फलंदाजी इन्व्हाइट केलेले आहे कुणाल मात्रेच्या गावठी अंजूर संघाला. बॅक टू कमेंट बॉक्स. Thank you, Shubha Dumal. Welcome all of you and fantastic morning here at the Siddiq Vinayak Cricket Ground Anjur. Suraj Joshi, son of Bhiwandi Cricket, joined with us. Welcome. And from Pahare, Daksh Bhuir and Divam Bhoir, all the best for Bhavesh Pawar. So back to cricket. The target is 54 in front of Gorsaiye. Could be a very cut-to-cut match. Don't go away. Still tuning with us with the champion BCA Trophy 2020, organized by Purushottam Enterprises and Diva Sport Diva. 13.50 the current asking run rate. So two openers on the ground. Suraj Kene and Sanket, the diamond of Gorsai with Sanket Matre. First ball. Bhavesh Pawar, punches ball over the infield through the covers for 4. What a start! A diamond stroke from diamond of Gorsai, Suraj Kene, with given by Bhavesh Pawar, and goes his back foot and punch very hard for 4. From well, all the best for Suraj Kene and Gorsai. Here goes Bhavesh Pawar. Left arm round wicket. This time tucked away on the onside, nicely played. Fielder find the ball in deep. Enough time batsman gets one. This is the positive reply from Gorsaiye, chasing a target of 54. They are now just 5 without loss. Now Sanket Matre on his strike. Naki Mudamkar, all the best for Harish Kene. Yes, Harish Kene. Bhavesh Pawar. Facing him, Sanket Matre. Short third backward point, extra cover mid off. Beauty, beauty. Just past the bat. What a ball. Lovely ball indeed. And ball is keeping slightly low. Bhavesh Pawar, left arm, round wicket. Ball this time put away. Mighty blow in vacant area for 6. I think Gorsai right on top now. Positive reply. तरे साहब जो के माजी सरपंच उप सरपंच माजी रह चुके हैं अंजूर के, उनकी तरफ से चौकों की और सिक्सर के हैट्रिक के लिए 2000 रुपये का इनाम है घोड़सई ए को. धन्यवाद सर, आपका हार्दिक स्वागत. अप्रतिम फलंदाजी. नक्कीच इथे मात्र या षटकाराने संकेत आपला अकाउंट ओपन करतोय. दिस इज द पॉझिटिव्ह रिप्लाय. भावेश पवार goes to संकेत. Oh, beauty. Swinging Yorker and need a direct hit there. What a comeback from Bhavesh Pawar. Swinging Yorker. Drama going on. नक्कीच हा सामना म्हणजे क्रीडा रसिकांसाठी एक पर्वणी असते. हा सामना म्हणजे क्रीडा रसिकांसाठी एक मेजवानी असते आणि तीच मेजवानी या बीसीए चॅम्पियन ट्रॉफी 2020 मध्ये पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे आयोजित या चषकामध्ये. अभी पाटिल पिंपल घर के आपको हमारे वीआईपी मंच पे आना है. आपका हार्दिक स्वागत है. This time another fine delivery from Pawar, and that marks an excellent over now. Turn in mandatory power play from proud of Bhiwandi Cricket, Bhavesh Pawar. एक ओवर 11 रन. मैच बराबर चलता हुआ, मैच कट टू कट चलता हुआ, मैच कशमकश भरा चलता हुआ. 13.5च्या सरासरीने 54 धावा
अर्जित करणं आवश्यक असताना इथे मात्र पहिल्या षटकात पायाभरणी करताना गोरसई ए संघानं बिनबाद 11 धावा प्राप्त केल्या आहेत भावेश पवार याच्या गोलंदाजीवर. आणि आपण पाहायचंय उर्वरित 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये अजूनही 43 धावांची गरज. देखिए मोरे सर, मेरा अपना मानना है ये मैच आखिरी ओवर या आखिरी गेंद तक भी जा सकता है, क्योंकि दोनों टीमें चैंपियन है और चैंपियन टीमें जब टकराती है, कहा जाता है कि लगाम घोड़ों को लगाई जाती है, शेरों को नहीं. नक्कीच दोन्ही संघामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडू वाघासमान डरकाळी फोडणारच आहे. आणि त्याच कारणास्तव हा सामना, ही झुंज, ही लढत पाहण्यासाठी बरेचसे चाहते वर्ग आपला आजचा संडेचा शेड्यूल बिझी असताना देखील हा सामना पाहण्यासाठी आवर्जून इथे क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. खासदार कप को जीता था दीवा स्पोर्ट पुरुषोत्तम इंटरप्राइजेस दीवा ने. प्रथमेश मात्रे हमारे साथ हैं जिन्होंने उसमें अर्धशतक लगाया था. हालांकि फाइनल में नहीं, लीग जो नॉकआउट मैच थे उसमें देखना है कि 3 ओवर में समय काफ़ी लिया जा रहा है और मोर्चे पे लगाया गया है A1 पवन को. देखिए पवन नहीं चल रही है, पवन चलते हैं या नहीं, लेकिन हवा चलती भी BCA चैंपियन ट्रॉफी की टेनिस क्रिकेट में. स्विफ्ट डिझायरच्या बाजूला जी कार आहे त्या कारच्या ग्लासवरून सूर्याची किरण परावर्तित होते मैदानाच्या आत. पवन पहली गेंद इस मर्तबा सीधा रखा था, रन लेना चाहते थे बीट हुए बैट्समैन सूरज के ने, विकेटों के ऊपर से गेंद चली गई. स्कोर अभी भी रुका हुआ है 11 रन. ये मुकाबला जैसे आगे बढ़ रहा है, आगे जाके कमजोर दिल वालों के लिए नहीं बचेगा. दिनेश भोईर मिनार संघाचे खूप चांगले खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. पवन इस मर्तबा कंट्रोल शॉट खेला है, आउटफील्ड में 1 रन बना और 1 से ज्यादा कुछ भी नहीं. स्कोर 12 रन. देखिए भावेश पवार ने पहली 4 गेंदों पे 11 दिए थे, उसके बाद पलटवार किया, 2 डॉट गेंदे. पिछली 4 गेंदों में 1 रन आया है. यही क्रिकेट है, कभी सुबह क्रिकेट में रहती है तो कभी शाम. पवन के ने A1 पवन, शुभा धुमाल ने बहुत अच्छा नाम उनको दिया है. लेफ्ट आर्म राउंड विकेट, बढ़िया गेंद, अपील कोर्ट बिहाइंड की और आउट. खुद ही निकल गए संकेत. देखिए संकेत की स्पोर्ट्समैन स्पिरिट को सैल्यूट है, खुद ही निकल गए. शरीर के करीब कट शॉट खेलना चाहते थे, उछाल को बाप नहीं पाए, बड़ा झटका. खूप चांगलं खेळाडू स्पिरिट दाखवलं त्यांनी आणि मी ते कौतुक करेन त्या खेळाडू वृत्तीचं. कारण अशी खेळाडू वृत्ती प्रत्येकाने अंगीकृत करायला पाहिजे. कारण ज्या वेळेला तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता, या नंदनवन नगरीमध्ये क्रिकेट खेळता, त्यावेळेला अशी एक चांगली इच्छाशक्ती प्रत्येकाने आत्मसात करणं गरजेचं आहे. देखिए शतरंज की जो बाजी है उसके मोहरे को, प्यादे को बदला जा रहा है. पंकज भुईर मैन इन फॉर्म को ऊपर भेजा है और इसीलिए भेजा है कि अब आस्किंग रन रेट का दबाव बढ़ रहा है. पिछली 5 गेंदों में 1 रन आया है. अल्पेश गायकवाड बता रहे हैं और 1 विकेट गिरा है. थैंक्स अल्पेश. पवन के ने 3 गेंदें बची है. कभी कभी अच्छा ऐसा रहता है कि शुरुआत आपकी बहुत अच्छी हो जाती है, आपका अंजाम नहीं अच्छा होता है. दुनिया कोशिश को नहीं देखती है, दुनिया रिजल्ट को देखती है. पंकज भुईर सामना कर रहे हैं पवन का. पंकज भुईर ने पिछले सीजन में BC4 सिटी क्रिकेट में बाल्या मामा चषक में SK स्पोर्ट्स के सामने अर्धशतक जमाया था. कमाल के बल्लेबाज हैं, बहुत जल्दी शुरू हो जाते हैं. लेफ्ट आर्म राउंड विकेट आते हुए इस मर्तबा खींच के मारा, आसमानी तूफानी सिक्सर. क्या शॉट खेला है, मूड को बना दिया. अप्रतिम कौशल्य दाखवलं. ज्या पद्धतीनं चेंडूची गती होती, चेंडूचा टप्पा होता, ओळखलं होतं, फुटवर्क योग्य केलं आणि टायमिंग आणि टेक्निकचा वापर करताना योग्य शक्ती त्या फटक्याच्या मागे लावली आणि मिडविकेटच्या वरून हा चेंडू सीमारेषे बाहेर जातोय 6 धावांसाठी. अप्रतिम दणदणीत षटकार. कहा था मैंने कि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पंकज भुईर को ऊपर जो भेजा है उसके पीछे एक अलग रणनीति. स्कोर 18 पे पहुंचा है.
ये मुकाबला मेरा अपना मानना है आखिरी गेंद तक जाएगा। पैसा वसूल मैच। हाई लेफ्ट आर्म वोल्टेज राउंड विकेट आते हुए पवन, पंकज को बढ़िया वापसी लेकिन ज्यादा कटी वाइट। अंपायर संजय सावंत है, नहीं संजय सावंत हमारे नीचे बैठे हुए हैं। पवन इस मरतबा ऑन दी राइज और 2 मौके गवा दिए वहां पर। पवन समझे थे कि विकेट कीपर आएंगे, विकेट कीपर समझे कि पवन आएंगे। पहले आप में लखनऊ में नवाबों की गाड़ी छूटी थी और पहले आप में ये कैच तक नहीं पहुंच पाए। या चेंडूचा आकार अंडाकृती झाला होता, कारण जर आपण पाहिलं तर ज्या वेळेला बॅटच्या कॉर्नर एजला चेंडूचा स्पर्श झाला तर अशा प्रकारे चेंडूची स्थिती होते। पंकज को बढ़िया वापसी, लेंथ गेंद थी, बीट किया। 2 ओवर की समाप्ति, रन बने 19 और 2 ओवर में कितने चाहिए? 35 रन। आस्किंग रन रेट बढ़ चुका है, लेकिन ये जब दोनों टीमें खेलती है तो बड़े से बड़े पंडित आकलन नहीं कर पाते। लेकिन कौन बनेगा विजेता इस बड़े मैच का, आइए सुनते हैं चैंपियन ट्रॉफी में चैंपियन कमेंटेटर मोरे सर से। धन्यवाद सिद्दीक भाबे सर। तर 2 षटकामध्ये 35 धावांची गरज, 17.50च्या सरासरीने ही वाटचाल करावी लागेल जय बजरंग गोरसई ए संघाला विजयाच्या दिशेने जाण्यासाठी। तर गोरसई बी संघ एक वेगळी रणनीती, एक वेगळी डावपेच, वेगळा चक्रव्यूह इथे रचण्यासाठी सज्ज। भावेश पवार एक अनुभवी खेळाडू, सर्व फॉर्मॅटमध्ये त्याचा अनुभव आपण पाहिलाय, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये, मोठमोठ्या इव्हेंटमध्ये त्याला खेळताना। आज भिवंडी क्रिकेट जगाच्या पलीकडे गेलेला आहे। जयेश पाटील असेल, भावेश पवार असेल, दीपेश माळी असेल, बरेचसे असे खेळाडू आहेत ज्यांचा उल्लेख आवर्जून करावा लागतो, कारण त्यांनी या भिवंडीच्या क्रिकेटला योग्य न्याय आणि योग्य दर्जा प्रस्थापित करून दिलाय। त्या सर्व शूरवीरांना, भिवंडीच्या सर्व खेळाडूंना एक मानवंदना आम्ही देऊ इच्छितो, कारण आज हे भिवंडीचं क्रिकेट जगावेगळं क्रिकेट झालेलं आहे। भिवंडीला क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचं नंदनवन का म्हटलं तर ह्याच कारणास्तव क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल करून क्रिकेटचा एक सुवर्ण काळ आपण पाहतोय। कपिल येतोय राईट अप ओव्हर द विकेट। इथे मात्र उजव्या च्या खूपच बाहेर चेंडू हाताळला जातोय, दिशाहीन चेंडू। पंच आमच्याकडे वळत आहे, चेंडू स्वै रस्त्याची खूण आमचे गुणसंख्या लेखक अल्पेश गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचताना धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते 20 वर। और अल्पेश गायकवाड बताना है कि कपिल केने इस स्पर्धा में हैट्रिक कर चुके हैं। साइड आर्म गेंदबाज हैं और साइड आर्म गेंदबाजी बहुत इफेक्टिव रही है अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में। आपको लसित मलिंगा का उदाहरण सबसे बढ़कर है। या स्पर्धेतील पहिला विकेट घेण्याचा मान हा देखील कपिलचा आहे। सुरेख चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला ड्राइव्ह केला, क्षेत्ररक्षणामध्ये चुकी आणि ते मात्र चुकीला माफी नाही। चेंडू लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर करतोय, आलेला हा चौकार प्राप्त होत आहे। या 4 धावांना धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ते 24 वर। असं वाटलं होतं की एकेरी दुहेरी धावा जातील, मात्र हाताची पकड व्यवस्थित बसली नाही त्या चेंडूवर आणि त्याच कारणास्तव हाताचा स्पर्श करून चेंडू सीमारेषा क्रॉस करतोय। या 4 धावा, इसे कहते हैं 1-2 का 4। 1-2 का 4 अगर किसी को रास आया तो सिर्फ अनिल कपूर को। अनिल कपूर, श्रीदेवी। तर या 4 धावांनी 24 धावांचा टप्पा पूर्ण होतोय। अजूनही 30 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहेत ते 11 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण। कपिल षटकातील पुढचा चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेट। इथे मात्र बॅकफुटला जातो, चेंडूला फोर्स करतोय, चेंडू वळतोय कव्हर क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, मात्र 2 धावा रोखू शकत नाही तो किशोर। 2 धावांवर समाधान मानतोय फलंदाज सूरज। 2 धावांनी सूरज खेळतोय, वैयक्तिक 11 या धावसंख्येवर त्याला साथ देताना एक षटकार आणि पंकज। धावसंख्या पोहोचते ती 26 वर। इथे मात्र शफल क्रॉस झाला, अप्रतिम फटका, चेंडू लॉंग लेग क्षेत्राच्या वरून जाताना सीमा पार होतोय। दणदणीत खणखणीत दमदार षटकार। कहते हैं आर पार की लड़ाई, लड़ेंगे या मरेंगे, दोनों टीमें एड़ी चोटी का जोड़ लगा रही है। और शॉट को देखकर इसे कहते हैं जाजिबुल नजर स्ट्रोक। इस तरह के शॉट आंखों में जज्ब हो जाते हैं। लॉन्ग वे शफल हुए थे,
बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर उठाया दिया और पहाड़ी से गिरता हुआ झरना, समंदर से उठती हुई लहरें जिस तरह आंखों में बस जाती है उस तरह ये शॉट बस गया. 30 धावा इथे पूर्ण होत आहे. 24 धावांची गरज, 10 चेंडू शिल्लक. कधी ढाळ काढायची, कधी बचाव करायचा आणि कधी शस्त्र काढायची. 30 धावा धावफलकावर, 24 धावांची गरज. वार पलटवार, मैच 22 धावांची गरज. 22 रन चाहिए मैच में. 32 धावा झालेल्या आहेत. एक्साइटमेंट बढ़ता हुआ, और मैंने पहले ही कहा था कि ये मैच आखिर में कमजोर दिल वालों के लिए नहीं रहेगा. कपिल इथे मात्र उजव्या षटच्या खूपच बाहेर चेंडू, वाईट चेंडूचा इशारा. 33 धावा धावफलकावर, 21 धावांची गरज. 10 चेंडू, 9 चेंडू, 21 धावा. ग्रेट बैटिंग फ्रॉम सूरज केने. 9-21. कपिल, आता मात्र कपिलला सुधारणा करणं गरजेचं या स्थितीमध्ये. अकोटामध्ये चेंडू, बॅटची एज आणि फलंदाज बाद. सूरजच्या खेळीचा अंत. पुअर शॉट सिलेक्शन, खराब शॉट हम कहेंगे. पहले ही फ्रंट फुट पे कमिट हो गए थे. कपिल ने देखा कि आगे बढ़ के खेल रहे हैं, अपनी लंबाई को खींचा, बल्ले का अंदरूनी चुंबन लेकर गेंद विकेट कीपर के पास. और विकेट कीपर को पता था कि कैच कितना इंपॉर्टेंट है. लेकिन दोस्तों मैच अभी भी कट टू कट है. मैच अभी भी कांटे की टक्कर चल रही है और दोनों टीमें एड़ी चोटी का जोर लगा रही है मैच को जीतने के लिए. क्रिकेट की जीत हो रही है, दीवा स्पोर्ट दीवा की जीत हो रही है, बीसीए चॅम्पियन ट्रॉफी की जीत हो रही है. नक्कीच एक तोफ थंडावली आणि दुसरी तोफ मैदानाच्या आत. आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आत येताना हरेश केणे. सूरज केणे मैदानाच्या बाहेर, हरेश केणे मैदानाच्या आत. कपिलला प्राप्त झालेले पहिले यश, संघाचं देखील हे दुसरे यश. मोरे, मैच कोई भी जीते, क्रिकेट की जीत होंगी और एरिया और गांव की जीत रहती है, भिवंडी की जीत है. इसलिए क्रिकेट कॉल अ जेंटलमैन गेम. आपको ये सबूत देना है कि आप जेंटलमैन हैं, कोई भी जीते. खेळाडू वृत्तीनं खेळ करणं, खेळाच्या दृष्टीनं हितकारक खेळ करणं हे अपेक्षित असतं प्रत्येक खेळामध्ये आणि क्रिकेटमध्ये देखील तेच अपेक्षित. कपिल, पुढचा चेंडू हरीश साठी. इथे मात्र मोठा फटका. एक तुम्हारी एक हमारी, मिड विकेटच्या वरून जाणारा दणदणीत, खणखणीत, दमदार षटका. क्या मैच चल रहा है. प्रेक्षकांना विनंती आहे, पण चेंडू द्या रिटर्न. विनंती असेल सुरेकरांना, अंजूरकरांना, सर्वांना की आपण चेंडू रिटर्न करा. धन्यवाद. सांसें रुक गई है. जिद्दी क्रिकेट आप देख रहे हैं और कभी पड़ला गोरसई बी की तरफ झुकता है तो कभी पड़ला गोरसई ए की तरफ. मोरे सर, इंग्लैंड के किसी चौराहे पे वो बड़ी जो घड़ी रहती है उसका पेंडुलम कभी यहाँ जाता है कभी वहाँ. ये मैच भी वैसे ही जा रहा है. 7-12चा उतार प्रत्येकाने पाहिला आहे, मात्र 7-15चा उतार आवश्यक आहे. तो गोरसई बी ए संघाला. बी संघ तो उतारा देईल का हा प्रश्न निर्माण झालाय. कपिल, पुढचा चेंडू हरेश साठी. सुरेख चेंडू, ब्लॉक हॉल्ड मधला चेंडू सुरेख पद्धतीने खेळतोय. मिडॉन क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. 6 चेंडू, 14 धावांची गरज. क्या मैच हो रहा है. ये ओवर है ना मोरे सर, ये अपने आप में एक मैच है. इसकी हर गेंद अपने आप में एक चैंपियन ट्रॉफी है. इस वक्त भावेश पवार को उनके चाहने वाले दक्ष भुईर और दिवम भुईर ने बाहर से ऑल द बेस्ट कहा है. गोरसई हे संघ आपण लक्षात ठेवा, चेसिंग कंपल्सरी आहे. 6 चेंडू, 14 धावांची गरज. 14 धावा जर पूर्ण झाल्या तर गोरसई ए संघ विजयी ठरेल. जर 14 धावा पूर्ण नाही झाला तर जय बजरंग गोरसई बी संघ विजयी ठरेल. तो क्या आपको लगता है कि कहीं किनारे पे डूबने वाली बात तो नहीं आ जाएंगी. तुम्ही जसं म्हणलं की शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगेल आणि तेच इथे मात्र प्रत्यक्षात पाहायला मिळतंय. 6 चेंडू, 14 धावांची गरज. काय रणनीती आखतोय भावेश पवार यांचा संघ जय बजरंग गोरसई बी संघ, तर काय रणनीती असेल हरीश केणे आणि फलंदाज पंकजची या स्थितीमध्ये. कारण ज्या वेळेला 6 चेंडूमध्ये 14 धावा असतात त्यावेळेला दबाव देखील असतो, मात्र या वेळेला दबाव असेल का हा प्रश्न निर्माण होतोय. बिल्कुल, हरीश केने इस सीजन में बहुत अच्छे टच में, दोनों फॉर्मेट में, सिटी क्रिकेट में भी अच्छा खेल रहे. देखिए मेरा अपना मानना है पहली दूसरी गेंद पर अगर बड़ा स्ट्रोक आया तो मैच ए की तरफ जाएगा, विकेट गिरा तो मैच बी की तरफ. लेकिन कुछ कहा नहीं जा सकता है.
और गेंदबाजी को किसको बुलाया है? राहुल को बुलाया है। ये मैच अब राहुल वर्सेस गुरसई ए हो गया है. नक्कीच राहुलवर जबाबदारी देतोय तो मेघनाथ, कारण मेघनाथला माहिती आहे की हे शेवटचं षटक राहुल व्यवस्थित पद्धतीनं अतिशय तंत्रशुद्ध गोलंदाजी करू शकतो आणि त्याच कारणास्तव त्याचा जो अनुभव आहे, त्याचा जे स्किल आहे, तो या वेळेला देऊ शकेल अशी एक आशादायी इच्छा मेघनाथनं व्यक्त केली आहे राहुलवर हा विश्वास देऊन. शेवटचं षटक 6 चेंडू 14 धावांची गरज. इथे मात्र उजव्या षटकाच्या खूपच बाहेर चेंडू हाताळला तो वाईट चेंडू. हरेशचा ज्या पद्धतीने स्टान्स पाहिला, हरेशची जी काही बॉडी लँग्वेज पाहिली, तर कव्हर क्षेत्रामध्ये जे क्रीडा रसिक मैदानाच्या आत बसलेत त्यांना विनंती असेल आपण पडद्याच्या बाहेर बसावं, पडद्याच्या बाहेर उभं राहावं. विनंती असेल कृपया आपण आपलं सहकार्य आम्हाला मिळावं. कव्हर क्षेत्रामध्ये जे क्रीडा रसिक मैदानाच्या आत बसलेले आहेत त्यांना विनंती असेल पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवा आणि आयोजन समितीच्या वतीनं आपण पडद्याच्या मागे जाऊन उभं राहावं किंवा बसावं. प्लीज छोटे बच्चों ने पर्दा पकड़ा है उसको छोड़ दे, पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. 6-13 असं समीकरण. गोरसई ए विरुद्ध गोरसई बी, हिंदुस्थान वर्सेस पाकिस्तान असा सामना जसा रंगतो तसाच प्रकारचा हा सामना रंगलेला या स्थितीमध्ये. आजच्या दिवसातील चॅम्पियन सामना म्हणून या सामन्याकडे पाहिलं जातं. नहीं, मेरा अपना मानना है कि चैंपियन टीमों का चैंपियन मुकाबला है और वो भी चैंपियन ट्रॉफी में. तिळ मात्र शंका नाही या शब्दामध्ये किंवा या वाक्यामध्ये, कारण दोन्ही संघ चॅम्पियन आहेत, दोन्ही संघ अतिशय प्रसिद्ध नामांकित आहेत आणि त्याच कारणास्तव या चॅम्पियन्समध्ये या चॅम्पियन संघांचा हा हातला लागणारा कस. पुढचा चेंडू राहुल, आखूड टप्प्याचा चेंडू, बॅटची एज, मात्र इथे एक धाव पूर्ण. बहुत खूबसूरत गेंद थी, नेस्टी बाउंसर जिसे कहते हैं, परफ्यूम गेंद थी, चेहरे के करीब आई थी. ज्या ज्या गाड्या या व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला आहेत त्यांनी व्यवस्थित गाड्या पार कराव्यात, कारण सूर्याची किरणं त्या गाड्यांच्या काचांवर जाऊन ते परावर्तित होऊन मैदानाच्या आत खेळाडूंना त्रासदायक ठरतात. विनंती असेल ज्या ज्या गाड्या आमच्या समोरच्या बाजूने आहेत त्या गाड्या व्यवस्थित पार्किंग झोन मध्ये पार्क कराव्यात, जेणेकरून कुठल्याही प्रकारे खेळाडूंना त्रास होणार नाही. पुढचा चेंडू, इथे मात्र फुलटॉ चेंडू आणि या फुलटॉ चेंडूवर चूक होत आहे ती यष्टीरक्षक मेघनाथ कडून. ओ माय गॉड, मेरे ख्याल से टीम विकेट कीपर ने अब देखना है कि मैच छोड़ा है या कैच छोड़ा है. हालांकि बल्लेबाज को करेला दिखा, रसगुल्ला दिखा के करेला खिलाया था. नक्कीच विनंती असेल, स्विफ्ट डिझायर जी गाडी आहे आमच्या व्यासपीठाच्या समोर रिक्षाच्या बाजूला, ती गाडी आपण व्यवस्थित पार करावी. विनंती असेल, स्विफ्ट डिझायर गाडी. पंकज भुईड़ को जीवन दान मिला है, स्ट्राइक हरेश केनी के पास आया है. इक्वेशन क्या है? चेंडू शिल्लक आहे 5 धावांची आवश्यकता आहे ती 12. 4-11 4-11. दबाव, दबाव बल्लेबाजों पर, दबाव गेंदबाज पर, दबाव फील्डरों पर, दबाव दोनों तरफ के सपोर्टर्स पर, और यहाँ तक के दबाव में थोड़े से सभी दर्शक नजर आ रहे हैं. इसे कहते हैं टेंसफुल मुकाबला, पैसा वसूल मैच. 4 चेंडू 11 धावांची गरज. सामना करतो हरेश, राहुल विरुद्ध हरेश अशी लढत. जर राहुलनी चेंडू डॉट टाकला किंवा गडी बाद केला तर नक्कीच पारडं जड होईल ते बी संघाचं. जर मोठा फटका आला तर पारडं जड होईल ए संघाचं. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय काव कॉर्नर क्षेत्राकडे, एक धाव मिळते. भावेश आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण, साजेशी फेकी, फक्त एकच धाव. जिथे गरज आहे तिथे भावेश. ही जी काही रणनीती आहे गोरसे बी संघाची ती कौतुकास्पद, कारण ज्या वेळेला मोठे फटके लागण्याचे चान्सेस आहेत त्यावेळेला नक्कीच क्षेत्ररक्षणाची परिपक्वता किंवा क्षेत्ररक्षणाचं जाळं परिपक्व असणं गरजेचं आणि त्याच दृष्टिकोनातून हा प्रयत्न. चेंडू शिल्लक आहे 3 धावांची आवश्यकता आहे ती 10. 3 चेंडू 10 धावांची गरज. अतिशय टफ एंड रफ कॉन्टेस्ट. देखिए, जैसा मैच हमने अनाउंस किया था वैसा ही मैच हो रहा है. ये मैच आखिरी गेंद तक जा रहा है. 3 गेंदें 10 रन. ए के पास प्लस पॉइंट ये है कि वो उसके दोनों अच्छे बैट्समैन पिच पे हैं, और बी के पास प्लस पॉइंट ये है कि उनके फ्रंट लाइन गेंदबाज आखिरी ओवर कर रहे हैं. 3 चेंडू 10 धावांची गरज. धावफलकावर धावा आहेत 44. ये जो स्थिति रहती है इसमें दबाव को जो भी झेलेगा वो मैच जीतेगा. ये मैं नहीं कहता, ये
दुनिया के बेस्ट फिनिशर MS धोनी कहते हैं। नक्कीच क्रीडा रसिकांची प्रचंड गर्दी हा सामना पाहण्यासाठी, टाळ्यांचा कडकडाट, दोन्ही संघांना शुभेच्छा. राहुल रनअप मध्ये थोडासा बिघाड, डेड बॉलचा इशारा पंचांमार्फत, कारण स्ट्राइकला आता मात्र आहे तो फलंदाज पंकज. होता है, इस तरह के चित्र बहुत दिखते हैं. इस तरह की सिचुएशन में क्या सीन है, क्या शॉट है, सब कुछ दिखेगा. नक्कीच राहुल हा एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्याच्याकडे अनुभव खूप आहे. इथे मात्र मोठा फटका, चेंडू काऊ कॉर्नरच्या वरून जाताना सीमा पार होतोय. दर्जेदार खणखणीत दमदार षटकार. Great shot from Pankaj Boyer. Have a look at in replay. He picks on the off volley and hits hard over the cow corner. Big one. आता मात्र स्थिती बदलतीये. चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि धावांची आवश्यकता आहे ती 4. लेकिन चेसिंग कंपलसरी है. अभी भी मुकाबला 50-50. दोनों टीमों को जोरदार तालियों से स्वागत करें. व्हाट अ मैच. कृपया मैदानाच्या आत कोणी यायचं नाही. सामना कोणी जिंको. विजय क्रिकेटचा होणार आहे, विजय चॅम्पियन्सचा होणार आहे. मात्र कोणी मैदानाच्या आत येऊ नये ही कळकळीची नम्र विनंती. 2 चेंडू 4 धावांची गरज. डॉट चेंडू येणं गोरसई बी संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं, तर धावा येणं गोरसई ए संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं. बिल्कुल मोती की हैसियत रखेगा डॉट गेंद, क्योंकि सोने के आप 100 टुकड़े करो, सोना आखिर सोना है. मुकुट तुम्ही सजवताय, मात्र जो महत्वाचा हिरा असतो मुकुटाच्या मध्ये लागणारा, तो हिरा तुम्हाला प्राप्त करणं या क्षणाला गरजेचं. राहुल पंकजसाठी इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय काऊ कॉर्नर क्षेत्राकडे. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावबाची संधी मात्र सुखरूप. चेसिंग कंपल्सरी. 1 चेंडू 3 धावा. या चेंडू मध्ये दडलंय काय. क्या हुआ है शुभा धुमाल. कोई गोल्डन बाउंड्री लगी है क्या इस सीजन में. कोई गोल्डन बाउंड्री ग्रामीण में लगी है. नहीं लगी है. 1 गेंद और 3 रन. दो गेंदों में 2 सिक्सर लगा चुके हैं. यस, गोल्डन 6 लगा है. लेकिन 2 बार ये जो 1 गेंद है ना संदीप मोरे, ये 1 फॉर दी ऑल एंड ऑल फॉर दी 1 टेनिस क्रिकेट के लिए बन चुकी. इस गेंद का जो सस्पेन है, अगर दीवार फिल्मने के बाद सलीम जावेद अलग भी नहीं होते तो इसका क्लाइमैक्स नहीं लिख पाते. थ्रिलिंग क्लाइमैक्स, रोंगटे खड़े कर देने वाला मैच. गोल्डन बाउंड्री आली नाही, गोल्डन सिक्सर आलेले आहेत. 2 वेळा आलेले आहेत. एकदा मालोडीच्या खेळाडूंनी खेळलाय आणि एकदा मला वाटतं पिंपळनेर. दोनों टीमों की नैया राहुल और हरेश केने के पास. या चेंडू मध्ये दडलंय काय. कोणाचा विजय कोणाचा पराजय, कोणाचं भाग्य. लेकिन जीत BCA चैंपियन ट्रॉफी की हो रही है. जीत भिवंडी ग्रामीण क्रिकेट की हो रही है. व्हाट अ मैच. 1 चेंडू 3 धावा. जर सामना आवडला असेल तर सर्वांनी टाळ्या वाजून या सामन्याला शुभेच्छा द्यायच्या, या चेंडूला शुभेच्छा द्यायच्या, या दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या. का लोकप्रियतेने शिखर गाठलंय या दोन्ही संघांच्या विरुद्ध असणाऱ्या लढतीला, तर याच कारणास्तव ज्या वेळेला अशा प्रकारची लढत होते त्यावेळेला अशा प्रकारचा आनंद, अशा प्रकारचा हर्ष आणि अशा प्रकारचा उत्साह प्रत्येकाला मिळत असतो. 1 चेंडू 3 धावांची गरज. कमजोर दिल वाले या तो आंखें बंद रखे या तो कान पे हाथ रखे. आखिरी गेंद, ये देखिए डेड बॉल. क्या ये सोची समझी रणनीति थी, क्या था. वो बुल्लाती है मगर जाने का नहीं. व्हाट अ मैच. मन संगल्यांची जिंकलेली आहेत या मॅच न. कारण जो सामना अपेक्षित होता क्रीडा रसिकांना, तो सामना
या सामन्यातून दिला गेलेला आहे. दोन्ही संघांचं कौतुक असेल, दोन्ही संघाच्या सर्व समर्थकांचं कौतुक असेल. भीमर चेंडू, भीमर चेंडू फ्री हिट देखील. अब क्या होगा इस मैच का? एक गेंद और एक रन और उस पर से फ्री हिट. तुम्हाला संधी मिळाली होती, तुम्हाला संधी मिळाली होती, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. भीमर चेंडू अपेक्षित नव्हतं, मात्र भीमर चेंडू गेला. देखिए देखिए, आप दोनों टीमें बिल्कुल किनारे पे खड़ी है. यहाँ से कोई भी हारना नहीं चाहेगा, क्योंकि किनारे पे डूबने का जो गम रहता है वो बहुत भारी रहता है. दोन्ही संघ व्हेंटिलेटरवर, दोन्ही संघ व्हेंटिलेटरवर आहेत. कोणाला ऑक्सिजन मिळेल या चेंडूला? और मैंने पहले ही कहा था कि बीसीए चैंपियन ट्रॉफी का ये चैंपियन मुकाबला है, दर्शनीय और उत्साहित और एक्साइट भरा सामना है. ऑक्सिजनचा पुरवठा कुठल्या संघाला होईल या चेंडूनं हा समजेल येणाऱ्या क्षणामध्ये. एका चेंडूमध्ये एका धावेची गरज. ज्यावेळेला अपघात होतो त्यावेळेला एक एक थेंबाचं महत्व असतं. ज्यावेळेला ऑलिम्पिक मध्ये तो धावपटू धावत असतो त्यावेळेला एक एक सेकंदाचं महत्व असतं. आणि ज्यावेळेला तहानलेला व्याकुळ असलेला कुणीही असेल, व्यक्ती प्राणी असेल, त्याला एक एक थेंबाचा महत्व असतं. तसंच एक एक धावेचं महत्व या वेळेला आहे. 1 रुपया भले से लाख रुपया नहीं होता है, लेकिन लाख में से एक निकालो तो आप उसको लाख भी नहीं कह सकते. तसंच महत्व आहे या एका चेंडूला आणि एका धावेला. चेंडूचं महत्व आहे Yes. बी संघाला आणि धावेचं महत्व आहे ते ए संघाला. सबसे बड़ी बात है कि दोनों बारहवें खिलाड़ी बहुत कॉन्फिडेंस में लग रहे. ग्राउंड में क्या हो रहा है ये तो हम नहीं बता सकते, लेकिन दोनों बारहवें खिलाड़ी बहुत कॉन्फिडेंस में. भावेशनं रणनीती आखली आहे की शेवटपर्यंत जिद्द आहे ती जिंकण्याची. त्याच पद्धतीनं हरीश आणि पंकजने देखील इच्छाशक्ती व्यक्त केली आहे, शेवटपर्यंत हार मानायची नाही आहे. देखिए, पड़ोसी बढ़ गए बैट्समैन के, शेजारी वाढल्यात. सिली पॉइंट, सिली मिड ऑफ, शॉर्ट लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट फाइन लेग, सभी कैचिंग पोजीशन में. देखिए, कोई भी अंदर नहीं आएगा. भले से ये व्हाट्सएप पे बहुत चला था, लेकिन ये हकीकत है कि कोई भी अंदर नहीं आएगा जब तक मैच का रिजल्ट ना आए. बऱ्याचशा क्लिप्स खासदार चषकाला व्हायरल झाल्या होत्या. व्हॉट्सअप असेल, त्यानंतर टिकटॉक असेल. फ्री हिट आहे, लक्षात ठेवा, खेळाडूंनी फ्री हिट आहे. जर झेल घेतला गेला तर तो झेल ग्राह्य धरला नाही जाणार. तुम्हाला धावबाद करावं लागेल त्या क्षणाला. धाव चेस करणं कंपल्सरी आहे. एका चेंडूमध्ये एका धावेची गरज. ऑल द बेस्ट. इसके साथ ही इस मैच को जीत लिया है गोरसई ए ने. अभिनंदन अभिनंदन एंड हार्ड लक गोरसई बी. मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं. देखिए, ऑडियंस को मी अंदर नहीं विनंती आएगा. करतोय गोरसई ए संघाच्या समर्थकांना, कृपया आपण मैदानाच्या बाहेर व्हावं. गोरसई ए संघाचे समर्थक खेळाडू, कृपया आपला आनंद आपण मैदानाच्या बाहेर साजरा करा.